दोन लहान मुलं एका घराच्या दारावर टकटक करतात. त्यांच्या वडिलांनी दार उघडलं. बाबा, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. त्यांचा चेहरा पाळवणला. त्यांनी पटकन मुलांना आत ओढलं. तुम्ही इथे का आलात? तुम्हाला माहीत नाही का की आता माझं नवीन कुटुंब आहे? त्यातील एक हळूच म्हणालं, बाबा, आम्हाला पैसे हवेत. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आम्ही आता शाळेतही जात नाही. हे ऐकून वडील हादरले. मी तुमच्या आईला दर महिन्याला $4,000 चाइल्ड सपोर्ट पाठवतो ना? मुलांनी मान खाली घातली. बाबा, आई रोज रात्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाहेर जाते. ती जुगार खेळते. बाबा, आम्ही तुमच्यासोबत राहू शकतो का? तो काही क्षण गप्प राहिला आणि हळूच म्हणाला, नाही, ते शक्य नाही. माझं आता लग्न झालं आहे. माझी बायको हे स्वीकारणार नाही. तेवढ्यात त्याची गर्भवती पत्नी आत आली. हनी? तो गोंधळून म्हणाला, मी सगळं समजावून सांगतो. पण ती घाबरून वळली आणि निघून गेली. त्याने घाईघाईने मुलांच्या हातात काही पैसे कोंबले. आता जा, अजून अडचण निर्माण करू नका. मी नंतर येऊन भेटेन. पण तेवढ्यात काहीतरी अनपेक्षित घडलं. त्याची पत्नी परत आली, हातात अन्नाची ताटं घेऊन. मुलांनो, तुम्ही जेवण केलंय का? या, बसा, खा. मुलं इतक्या भुकेने खात होती जणू त्यांनी अनेक दिवस अन्न पाहिलंच नव्हतं. नंतर तिने त्यांना बाथरूममध्ये नेलं, त्यांचे हात धुतले, थकलेले चेहरे पुसले, विस्कटलेले केस नीट केले. पहिल्यांदाच त्यांना आईच्या मायेची जाणीव झाली. मग तिने नवऱ्याला बाजूला घेतलं. तू मला आधी का सांगितलं नाहीस? तो म्हणाला, तू कसं प्रतिक्रिया देशील कळत नव्हतं. मला वाटलं पैसे देणं पुरेसं आहे. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, फक्त पैशांनी खरं सुख मिळत नाही. मुलांना प्रेम हवं असतं. त्यांना कुटुंब हवं असतं. त्यांना इथेच राहू दे. पण हे तुझ्यावर अन्याय नाही का? तो म्हणाला. ती हळूच उत्तरली, मी त्यांना खऱ्या आईसारखं प्रेम देईन. हे सगळं ऐकत असलेली मुलं धावत पुढे आली आणि त्यांच्या सावत्र आईला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण पालक होणं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं. ते प्रेम, त्याग आणि प्रत्येक क्षणी सोबत उभं राहणं असतं.